नमस्कार। आता अर्जुन हा सायलीला फोन करून विचारतो, मिसेस सायली तुम्ही काय करताय? तेव्हा सायली म्हणते, मी जेवण बनवते। तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही पटकन इकडे निघून या, कारण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। मी तुम्हाला एक ॲड्रेस सेंड करतो, तिथे या। मी सुद्धा तिथे येतो आणि चैतन्य देखील येत आहे। चैतन्य बाहेर गेला, आपण तिथे भेटू, कारण खूप महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करायचं आहे। चैतन्याला साक्षी विरोधात एक मोठा पुरावा सापडला आहे। तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, जेवण आटपते आणि लगेच येते, तुम्ही मला ॲड्रेस सेंड करा। तर आता तिथे सायली ही पटापट जेवण आटपते आणि निघालेली असते। ती बाहेर येते, ऑटो पकडते आणि अर्जुनने सांगितलेल्या ठिकाणी येऊन पोचते। आणि चैतन्य अजून आलेला नसतो आणि आता अर्जुनसुद्धा आपली गाडी घेऊन येतो आणि गाडी तिकडे लावतो आणि रस्ता क्रॉस करून येत असताना आता अर्जुनला तिकडनं येणारा भरधाव ट्रक उडवणार हे आता सायली बघते आणि आता अर्जुनला तो भरधाव ट्रक उडवणार तोच आता सायली जोरात ओरडते, अहो। आता सायलीचा आवाज ऐकताच अर्जुन लगेच मागे बघतो आणि ट्रक येत असतो, म्हणून अर्जुन लगेच बाजूला होतो। आता सायली येऊन लगेच अर्जुनला मिठी मारते आणि म्हणते, अहो लक्ष कुठे असतं तुमचं, बघा ना जरा, गाडी येते। तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो तिथे गाडी पार्किंगला जागा नव्हती, म्हणून मी गाडी तिकडे लावून इकडे चालत आलो। सायली म्हणते, ते मान्य आहे, पण जरा मागे येताना इकडे तिकडे रस्ता क्रॉस करताना बघायचं ना। तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ना त्या केसच्याच विचारात आहे। आता चैतन्याला नेमका कोणता पुरावा मिळाला आहे ना, हेच मला समजत नाही आहे। आता चैतन्य येईल आणि आपल्याला सांगेल। आपल्याला ना मिसेस सायली डीपली यावर अभ्यास करावा लागणार आहे, कारण दामिनी देशमुखला असं हलक्यात घेऊन नाही चालणार आपल्याला। सायली म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि स्वतःला पण जपा। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तुमच्यासारखी बायको असताना मी कशाला लक्ष द्यायचं, तुम्ही आहात ना लक्ष द्यायला। तेव्हा सायली म्हणते, चैतन्य सर आले आणि चैतन्य धावत येऊन अर्जुनला म्हणतो, अर्जुन हा बघ, सायली विरोधात मला मोठा पुरावा सापडला आहे, हा व्हिडिओ बघ। आणि आता अर्जुन आणि सायली तो व्हिडिओ बघतात आणि त्यांना धक्काच बसतो। अर्जुन म्हणतो, वा चैतन्य, तू खूप मोठं काम केलंस, खूप मोठा पुरावा सापडला आहे। सायली म्हणते, हो, आता या पुराव्यावरून सिद्ध होईल की साक्षीनेच या खून केलेला आहे विलास पाटीलचा। पण चैतन्य सर, हा तुम्हाला पुरावा सापडला कुठे? चैतन्य म्हणतो, खूप खटपट केली आणि मिळवला आहे, खूप सेटिंग लावावी लागली। अर्जुन म्हणतो, खरंच चैतन्य, तुझे खूप खूप उपकार झाले, कसे आभार मानू ते कळत नाहीये। चैतन्य म्हणतो, तू आता मला लाजवणार आहेस का? मित्रा, तुझ्यासाठी काही पण। तर आता दोघंही मिठी मारतात आणि सायली त्यांच्याकडे बघत असते आणि आता सायली अर्जुनला म्हणते, चला मग मी निघते आता, आपण घरी रात्री भेटूया। अर्जुन म्हणतो, चला आपण कॉफी प्यायला जाऊया, आणि तिघंही मिळून कॉफी प्यायला जातात। तेव्हा आता इकडे प्रिया बघते, ही सायली अजून घरी आली नाही आणि ही सकाळीच पटकन जेवण आटपून कुठे गेली असेल? नक्की तिचं आणि अर्जुनचं काय चाललंय हे काही तिला कळत नसतं। ती म्हणते, या सायलीवर ना लक्ष ठेवलं पाहिजे, ती कुठे गेली असेल? ही लोक परत आश्रमात तर गेली नसतील ना? यांना कोणते भक्कम पुरावे तर मिळाले नसतील ना? काहीतरी यांच्या डोक्यात शिस्त हे मला शोधून काढलं पाहिजे, नाहीतर जर ती साक्षी अडकली ना तर ती मूर्ख मला अडकवल्याशिवाय राहणार नाही आणि मी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकली जाईल, मग हे सुभेदार मला काही सोडणार नाहीत। तर आता प्रियाला तर खूपच भीती वाटत असते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।